नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही कधी न पाहिलेल्या किंवा कधीही न बघितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपली पैशाची बचत कशी करायची ते तर बघणारच आहोत, त्याबरोबर वेळेची बचत देखील कशी करायची ते आपण बघणार आहोत. बघू शकतात या ठिकाणी आपली पहिली टिप्स आहे ती म्हणजे कुंकवासाठी. आता बऱ्याच महिला कुंकू लावतात आणि काय होतं की कुंकू लावलं की दिवसभर त्या कपाळावर टिकून राहत नाही, ते असं निघून जातं. परंतु याला फिक्स कसं ठेवायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघू शकतात हे कुंकू आपण असंच जर लावलं तर ते थोड्या वेळात लगेच निघून जातं. परंतु या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे बॉडी लोशन, जे की सर्वांच्याच घरी असतं, किंवा व्हॅसलीन तुम्ही वापरू शकतात. आणि बॉडी लोशन किंवा व्हॅसलीन दोघंही नसेल तर तुम्ही कुठलंही ऑइल या ठिकाणी वापरू शकतात. बघू शकतात या ठिकाणी आपण थोडंसं व्हॅसलीन आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. आणि व्हॅसलीनमध्ये तेलकट चिकटपणा असल्यामुळे आपण ज्या ठिकाणी कुंकू लावणार आहोत त्या ठिकाणी जर थोडंसं व्हॅसलीन जर लावलं तर हे कुंकू आहे ते पॅक चिपकून राहतं, जेणेकरून ते दिवसभर देखील निघत नाहीत आणि यापासून आपल्याला कुठलाही त्रास देखील होत नाहीत. बघू शकता अशा प्रकारे आपण जिथे कुंकू लावणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला थोडंसं व्हॅसलीन किंवा बॉडी लोशन, किंवा ते नसेल तर तुम्ही थोडंसं कुठलंही ऑइल वापरू शकतात. आणि अशा पद्धतीने त्यावरती कुंकू लावून घ्यायचं आहे. आपण काही न लावता जर कुंकू लावलं तर ते कुंकू लगेचच निघून जातं, परंतु अशा पद्धतीने जर आपण कुंकू लावलं तर ते नक्कीच दिवसभर टिकून राहतं. नक्की यूज करून बघा, खूप फायदा होणार आहे. त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे पेनसाठी. आता बघू शकता आपण पेन संपला की त्यात तो पेन फेकून देतो, परंतु या ठिकाणी आपण हा पेन फेकणार नाही. अगदी आगळा वेगळा कधीही न बघितलेला आपण या पेनचा या ठिकाणी वापर करणार आहोत. तर तो कसा तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही जी रिफिल आहे जी की संपल्यानंतर आपण पेन फेकून देतो, परंतु या ठिकाणी आपण ही रिफिल काढून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याला या पेनचा वापर करायचा आहे तो म्हणजे सुई ठेवण्यासाठी. आता बऱ्याच घरामध्ये काय होतं की महिला अशा छोट्या छोट्या सुया वापरतात आणि त्या इकडे तिकडे गेला की घरात लहान मुलांच्या हाती जर पडल्या तर काही दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे तुम्ही नक्कीच तुमच्या लहान मुलांची काळजी घेणार असाल तर ही ट्रिक नक्की वापरून बघा. अशा प्रकारे तुम्ही एकाच पेनमध्ये 2-3 सुया आरामात ठेवू शकतात आणि वरतून तुम्हाला याचं टोपण लावून द्यायचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला सुई हवी असेल त्यावेळेस पेन घ्यायचा आणि एक एक सुई तुम्ही आरामात यामधून काढू शकतात. बघू शकतात किती छान आणि सोपी आणि युजफुल टिप्स ही आहे. जर तुम्हाला ही टिप्स आवडली असेल तर मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा. त्यानंतरची आपली दुसरी टिप्स ती आहे म्हणजे कांदा कापण्यासाठी. आता कांदा म्हटलं की बऱ्याच महिलांना रोजच कांदा कापावं लागतं. बऱ्याच ठिकाणी रोजच्या भाजीमध्ये कांद्याचा वापर आपण करत असतो, परंतु हा कांदा कापायला गेलं की आपला हात देखील कापण्याची शक्यता असते, डोळ्यातून पाणी देखील येतं आणि खूप किचकट काम हे असतं. परंतु अशा प्रकारे कांद्याचे 2 भाग केल्यानंतर आपल्याला ते पाण्याने धुवून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्या डोळ्यांना यापासून पाणी येत नाही. आणि चाकूनी कांदा कापायला गेलं की त्याचे जाडसर भाग या ठिकाणी कापले जातात आणि एकसारखे तुकडे त्याचे होत नाहीत आणि खूप वेळही लागतो किंवा आपल्या बोटालाही कापण्याची शक्यता यापासून असते. त्यामुळे आपण चाकूच्या साहाय्याने या ठिकाणी कांदा कापणार नाही आहे. त्यासाठी आपण कांदा अगदी वेगळ्या पद्धतीने कापणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे पिलर, जे की आपण बटाटे सोलण्यासाठी वापरतो. आणि या पिलरच्या साहाय्याने आपण अगदी बारीक बारीक आणि खूप लवकर कापून होणार आहे हा जो कांदा. बघू शकतात किती छान बारीक तुकडे या कांद्याचे होत आहे. कितीही इमर्जन्सीमध्ये तुम्हाला जर कांदा कापायचा असेल तर तुम्ही पिलरच्या साहाय्याने अगदी सोप्या आणि लवकर हा जो कांदा आहे तो कापू शकतात. आणि एक साईजच्या आकारामध्ये हा कापला जातो. बघू शकतात हाताला देखील लागण्याची भीती नसते आणि डोळ्यात देखील पाणी येत नाही, कारण वेळही लागत नाही. त्यामुळे ही ट्रिक नक्की वापरून बघा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी अशाच खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स नेहमी घेऊन येत असते. तर बघा किती सोप्या पद्धतीने आपण हा कांदा कापलेला आहे. त्यानंतरची आपली दुसरी आणि खूप महत्त्वाची टिप्स ती अशी आहे झाऱ्यासाठी. आता बऱ्याच आपण घरामध्ये काही तळायला गेलं की झाऱ्याचा वापर करतो, परंतु काय होतं की आपण झाऱ्याचा वापर जरी केला तर झाऱ्याचं साईज असते ती कमी असल्यामुळे त्यातलं तेल किंवा गरममुळे जी वाफ असते तेलाची ती आपल्या हातावर येते आणि आपल्या हाताला चटका लागण्याची खूप भीती असते. परंतु या ठिकाणी आपण या हाताला कसं वाचवायचं, तेलापासून चटका बसू नये, हे आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. आपल्याला घ्यायची आहे या ठिकाणी बिस्लरीची बॉटल, जिचा वरचा भाग आपल्याला अशा पद्धतीने कापून घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी आपण या झाऱ्यामध्ये ही बॉटल अशा प्रकारे ठेवायची आहे. बघू शकतात कितीही
गरम तेल असलं, कितीही तेल उडालं इकडं तिकडं, तरी आपल्या हाताला कुठल्याही प्रकारचा त्रास या ठिकाणी होणार नाही. बघू शकतात किती सोपे आणि छान ही टिप्स आहे. नक्की आवर्जून याचा वापर करून बघा, खूप फायदा तुम्हाला या ठिकाणी होणार आहे. आणि हो, व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा आणि कुठली टिप्स आवडली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा.